मोठा नातूस झाला, मोठा नातूस ज्याची तुम्ही सकाळपासून आतुरतेने वाट बघता. तुम्ही स्वतः मावरा इकायला गेले ना का यांच्यावरची मावरा घेता का? तो कसा ताजा ताजा वर पडला आणि एकदम जिंदा जिंदा याला जास्त चव लागते का? चला मंडळी, इथे आता भाकरी बनवायचं काम सुरू आहे आमचा. 1-2 वाजल्यापासून कंटिन्यू आमचं काम चालू आहे भाकरी बनवायचा. घ्या इच्छा. हा हे बघा, इथे आपल्या आत्या आल्यात खूप दिवसाच्या नंतर. बरं आहे ना तुम्ही? खूप दिवसाच्या नंतर आल्यात आत्या. घ्या चहा, घ्या बिस्किट घ्या. A few moments later. संपली काय मच्छी? आई द्या ना जरा. हो ताई, संपली काय? पापलेट टाका त्याच्यात. संपली संपली. ताई हो ना. कोळंबीची साईज पण नाही बारीक आहे आजकाल बरं. हो मोठी आहे. त्या दिवशी नव्हत्या काय तुम्ही? त्या दिवशी नव्हत्या आल्या? लवकर गेलत्या वाटतं तुम्ही. मी जाम लेट आले. जितारी मच्छी. पाण्याचे दिवस मजबूत होते. संगीत लावून मजबूत करते. झाडा ठेवायचं मला आवडत रवाचा. हा झाडा त्याला दम लागते. द्या ना मला कोळंबी. ए नको, 200ची नको. काय आज येईल संध्याकाळी? उद्या येईल. उद्या 100चीच द्या ना फक्त मला. पाहुणे आले म्हणून. पाहुणे ताई जरा मोठ्या मोठ्या घ्या ना पीस. बारीक नका देऊ ना. पाहुणीला कोळंबी खायची म्हणून. इगाळ लंक द्या पण. इगाळ लंक तोडून द्या ना. तोडून द्या. ए ताई थांबा, याच्या बघा ते 2-3 या होईल ते काढा. त्या नका देऊ. पाहुणे सांगाल का मला का मेलेला कोळंबी आणला का खायला? तुम्ही स्वतः मावरा इकायला गेले ना का यांच्यावरची मावरा घेता का? तो कसा ताजा ताजा वर पडला आणि एकदम जिंदा जिंदा याला जास्त चव लागते का? हा मेलेला आवडत ना. हा ग बाबा. हा बघा, हा आमचा कोपरचा नाका आहे मंडळी. दिवसभर अशीच वर्दळ सुरू असते गाड्यांची. चला आता आपण मच्छी घेतली. आता आपण जाऊयात घरी. आणि जास्त मी काय तुम्हाला मच्छी मार्केटचा दाखवलं नाही, कारण की घरी आत्या आल्यात ना. मच्छी घेऊया त्यांनीच जाऊया. कोळंबी घेतले, त्यांना चुकावून सांगितलं आणायला. ओके. हे मच्छी घेऊन जाता जाता इडलीवाला भैया पण भेटला. भैया 50 रुपयाचे ते. अभी आयो क्या आप? वो चिन्मय एक राउंड मार के गया आपका इंतजार कर करके. आज घर पे है ना. रोज तो उधर खाता है कंपनी में. दे दो मुझे 50 रुपये का. आता इडलीवाला भैया भेटला तर इडल्या पण घेऊन जाऊ बरं नाश्त्यासाठी. आणि आत्याला ना इडल्या खूप जास्त आवडतं. आणि आत्या कशा अचानक आल्या ना, तर माहिती असतं ना येणार आहेत, तर मग इडल्या वगैरे काहीतरी बनवून ठेवलं आमच्या घरात. इडली वड्याचा नाश्ता आणले. आई घ्या तुम्हाला, तो तुम्हाला दिले. घ्या चिन्मय ये लवकर. या मंडळी मस्त इडली वड्याचा नाश्ता करायला सकाळी सकाळी. हे बघा किती हवा आहे बाहेर. चला मंडळी, आता घेतली इथे जेवण बनवायला. जे आपण कोळंब्या घेऊन आले नाक्यावरून मच्छी मार्केटमधून. मॅरिनेट करते आता मी. थोडासा गरम मसाला पण टाकते आज. हिरवा वाटण टाकलं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं आहे. ओके. मॅरिनेट करून ठेवलं मस्त. आणि आता इथे घेतले चिकन बनवायला. अद्रक लसूण पेस्ट टाकलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो. एकीकडे भात शिजायला लावले. आणि आता भरपूर घाई होणार आहे आपली, कारण की 12 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. आणि आत्ता भाकरींची ऑर्डर आलेली आहे आपल्याला. ओके. 200 भाकरींची ऑर्डर होती, पण मी 100 कॅन्सल केल्या, कारण की दुसऱ्या पण ऑर्डर घेतलेल्या आहेत मी ऑलरेडी. त्याच्यामुळे तर बरं आता 100च देईन मी त्यांना, कारण की एक संध्याकाळी 4:30-5 पर्यंत आपल्याला 200 भाकरी त्यांना कंप्लीट करून द्यायच्या होत्या. पण आता रीना पण नाही आहे मदतीला, त्याच्यामुळे नुसती घाई गडबड करून काय होणार नाही. आणि माझ्या ऑलरेडी ज्या रेग्युलर भाकरीच्या ऑर्डर्स मला असतात त्या पण मी घेऊन ठेवले. त्याच्यामुळे आता पटपट जेवण बनवते. पुऱ्या बनवायचं म्हणजे प्लॅनिंग होती आज. चिकनसोबत बरं मस्त पुऱ्या बनवू. आई पण आल्या खूप दिवसाच्या नंतर.
पण आता पुऱ्या वगैरे बनवायला काही वेळ भेटणार नाही, त्यांना 5 वाजेपर्यंत भाकरी कंप्लीट करून द्यायचेच नेऊन. त्याच्यामुळे बघू संध्याकाळी जर वेळ भेटला तर मग संध्याकाळी मस्त पुरीसोबत अजून काहीतरी मस्त मेनू बनवेल. ओके. आता इथं मस्त कोळव्या त्याला लावल्या आणि इथं आपला भात होतं एकीकडं. आता भात पण 1-2-3 मिनटामध्ये आपला भात पण होईल. हे बघा इथे चिकन ठेवलं आहे शिजायला. इथं कोळंब्या मस्त तिन्हीकडे 3 ठेवल्या आहेत कारण काय आपल्याला आता 1-2 वाजल्यापासून भाकरी बनवायला घ्यायला लागतील. त्याच्यामुळे आता ह्यांना तिघांना दिलं इथं जेवायला. आईला सांगितले पोरांना जेवण वाढा बरं. शुभम तू काही नुसतं भात खाते. अच्छा लग रहा है, खा फिर खा, चल खा खा के ही दिखा भी, तू खा के ही दिखा, अच्छा लग रहा है तो. हाँ नहीं तू खा के ही दिखा, बाप चिकन मच्छी कुछ नहीं मिलने वाला, खा. आई क्या चिकन वाडा पोरांना ना कोलबी पण द्या. हां तुम्ही काढा. चला आता आईला कामाला लावलं इथं. आम्ही जरासं बिझी आहोत तिकडे दोघांचं आता भाकरी बनवायला म्हणून. आता ठेवलं आहे उन्हावणी भाकरींचा. आता 100 भाकरी द्यायची त्याच्यामुळे ते पण अर्जंट ऑर्डर आले आपल्याला. ही 200 भाकरींची अर्जंट ऑर्डर होती पण एवढ्या घाईघाईमध्ये काय 200 भाकरी होणार नाही. नुसता घ्यायचा आणि त्या कच्च्या मच्छा बनवून द्यायच्या त्या काय आपल्याला जमत नाही ते धंदे. त्याच्यामुळे मग आम्ही 100 भाकरी कॅन्सल केल्या कारण की ऑलरेडी दुसऱ्या पण ऑर्डर्स आधीच घेतलेल्या आहेत आणि या आता एकदम म्हणजे वेळेवर भाकरी आल्यात. कोणाला नाही बोलायला पण बरोबर नाही वाटत पण आपल्याला झेपेल तेवढाच आपण केला पाहिजे. नुसता पैसे कमवण्यासाठी घ्यायचा आणि कसं तरी करून द्यायचा. चांगली क्वालिटी दिली तर आपल्याला उद्या पुन्हा त्यांची ऑर्डर आली पाहिजे. त्यांना खूप वाईट वाटलं मी त्यांना नाही बोलली तर पण त्यांना सांगितलं मी म्हणजे प्रेमाने सांगितलं की जर दुसऱ्या कोणाच्या भाकऱ्या आधी घेतलेल्या नसतं तर मग तुम्हाला दिल्या असतं मी करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रीना नाही आहे मदतीला. रीना असल्यावर कशा मग 3-4 चुली पेटवतो आम्ही आणि मग पटपट होतात. आता मला एकटीला शक्य नाही आहे एवढ्या भाकरी त्याच्यामुळे. ओके. 3 जण जेवायला बसल्यात. मी थोड्या वेळानंतर जेवेन कारण की मी चाय पिला आहे आता त्याच्यामुळे. आणि जेवणामध्ये बनवलं आहे चिकन, भात आणि कोळंबी. पुरी बनवायचा प्लॅन होता, प्लॅनिंग केलेली का आज मस्त पुरी बनवू आपण. पण भाकरींची ऑर्डर अर्जंट आल्यामुळे पुरी आपण कॅन्सल केली. संध्याकाळी जर वेळ भेटला तर मग संध्याकाळी मटनसोबत आपण पुरी बनवूयात नाहीतर मग उद्या बघूयात गोड जेवण काहीतरी बनवूयात. ओके चला. जेव्हा पोरांना शुभम कसं झालं आहे नमक. आई कसं झालं आहे, आई कसं झालं आहे. जास्त खारट झाले. आमच्या आईला जास्त खारट जेवण जमत नाही. आणि या आहेत आत्या सासू माझ्या. आता जे आपले कोणी नवीन फॅमिली मेंबर असतील आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये थोडासा उजेड कमी दिसत असेल कारण की दरवाजा खिडकी सगळं बंद केलं आहे. बाहेर JCBचं काम सुरू आहे, सगळी धूळ येईल त्याच्यामुळे. तर या आहेत आपल्या वेळेगावच्या आत्या. तर जे आपले नवीन फॅमिली मेंबर आहेत त्यांना माहिती नसेल म्हणून मी त्यांच्यासाठी मी माहिती सांगते. या माझ्या मिस्टरांच्या 2 नंबर आत्या आहेत आणि खूप महिन्याच्या नंतर आपल्या घरी आता आल्यात त्या. म्हणजे खूप दिवसानंतर आल्यात. जेवायला बसा तुम्ही पण. चहा पिल्या आताच. तर उकड काढायसाठी पाणी गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. आता हा एक 75 भाकरींचा उन्हावण्याला पाणी ठेवलं आहे मी. या टोपामध्ये एक 70 ते 75 भाकरी होतात माझ्या एका वेळेला. तर आता आपल्याला 100 भाकरी करायची आहेत. आता याच्यात हे पीठ मळून झालं की मग दुसऱ्या टोपामध्ये उकड काढायला ठेवेन लगेच. ओके चला आता पीठ चाळून घेते. मंडळी या आता जेवायला दुपारचे 1:45 वाजलेत आणि आता आम्ही जेवायला घेतले मस्त. आता उकड काढून पीठ मळून ठेवले टोपामध्ये. जेवलो की लगेच मग 1-2-2:15 वाजल्यापासून भाकरी करायला सुरुवात करू. ओके या आता जेवायला तुम्ही पण. मनुष्य जेवायला आला नाही, त्याला कॉल केलेला तो बोला रात्री येईल मी डायरेक्ट. सकाळी आज खूप लवकर गेला आहे तो. चाय घेतला आणि तसंच गेलं आहे. आज काही नाश्ता पण नाही केला मी. चला मंडळी इथे आता भाकरी बनवायचं काम सुरू आहे आमचा. 1-2 वाजल्यापासून कंटिन्यू आमचं काम चालू आहे भाकरी बनवायचा. चिन्मय प्रेस करून देतोय, कटिंग पण करतोय मी. 2 शेगडीवर शेपाचं काम करते. आणि जरा पसारा आहे त्याला इग्नोर करा कारण का अर्जंट आपल्याला 5 वाजता भाकरी द्यायचे. या वेळेवरती ऑर्डर आले भाकरींचे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला इकडे तिकडे पसारा वाटत असेल. तो आवरायला काय आम्हाला टाईम नाही भेटला. भाकरी झाल्या ऑर्डरच्या किंवा क्लिनिंगच्या मध्ये. चला टाटा बाय बाय. ही आज आपल्याला मोठी ऑर्डर होती भाकरींची आणि त्या आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत आणि आता वाजलेत बरोबर 4. चला आता भाकरी आपल्या
घेऊन चाललाय शुभम आणि हे चिन्मयने मारली कल्टी. चिन्मय गेला मच्छी पकडायला, तर शुभमची बारी आली ना. शुभम भाकरी पोचवायची. शुभम तरी बरा असते भाकरी पोचवायला. तू काय करतोस बाबू, तू काय गलतो? चला चला आतमध्ये, चला आतमध्ये, चला 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 आतमध्ये चला. मंडळी आता भाकऱ्या आपल्या पाठवून दिलेल्या आहेत गुंदवलीला. गुंदवलीची ऑर्डर होती एक 100 भाकरींची. एकदा आपलं पत्र्याचं काम झालं ना टेरेसवर, की आपला भाकरी व्यवसायाचा जो काही सेटअप आहे, धंद्यासाठी जो काही सेटअप लागतो तो आपण वाढवणार आहोत भांडवल. तेव्हा मग आपण मोठी ऑर्डर घेऊ. मोठी ऑर्डर होती पण ते बोलले की 200 तरी आम्हाला करून द्या. पण नाही पॉसिबल होणार नुसतं घ्यायचं आणि ते लोड घेऊन बसायचं अंगावर, ते नको बरं. कारण की उद्या पुन्हा आपल्याला भाकरी करायची आहेत म्हणून. तर चला आता हे आणि शुभमला पाठवलं आहे घेऊन. चिन्मय कुठे गेला काय माहिती मासे पकडायला. तर एक 2 वाजता बरोबर भाकरी बनवायचं काम आम्ही सुरू केलेलं. एक 4:15पर्यंत आमच्या भाकरी झालेल्या, म्हणजे 4पर्यंत आमच्या भाकरी झाल्या. अजून लवकर झाल्या असत्या, पण पीठ मलाला एक अर्धा-पाऊण घंटा गेला, त्याच्यामुळे तो अर्धा-पाऊण घंटा आपला वाया गेला. चला तुम्ही पण मला जरा सपोर्ट करा भाकरी व्यवसायामध्ये, जेणेकरून आपला आटा मिक्सर लवकर आला पाहिजे. ओके. चला ही लोक आली आता भाकरी पोचून. क्या हुआ शुभम, थक गया क्या? चिन्मय ने कल्टी मारा ना. चिन्मय गया मच्छी पकड़ने के लिए. हाँ, तेरे को ड्यूटी लगा दिया भाकरी पहुँचाने का. 3 जगह पे गया होगा. अरे तेरे को इधर का एरिया भी पता चलेगा ना, कौन से गांव किधर अपना कौन सा कस्टमर है. इमरजेंसी में कोई नहीं रहेगा तो तू ही जा सकता है भाकरी लेके. ओए पहुंचाने का भी 500 लगेगा. पहुंचाने का भी 500 लगेगा. अरे भैया फिर महंगा पड़ेगा धंदा अपने को. याचा कवला, मेंढ्याच्या पायांचा कवला, खूर नाही भेटलं, काहीच नाही. का पूर्णाला भेटतात ना मेंढ्याचं. नाही खाला, आधीचे पण नाही भेटलं. म्हणजे नव्हतंच त्यांच्याकडे का संपलेलं. हम लोग गए थे, नहीं मिला ना. ओ बुआ आई है, उनको बकरे का नहीं चलता है ना मटन, उनके लिए मेंढे का लगता है, इसलिए भैया को. आवडी गरमी होते, मेंढा कोण कापेल. बरं म्हणजे कोपलाच नाही का तुम्ही. मेंढा गरम असते. हा बरोबर, गरमीमध्ये. कोण येईल मेंढ्याला मटण. बरोबर बरोबर. मग ज्यांना चाललं नाही मग त्यावी मेंढ्याचं मटण खावायचं नाही. त्यावेळी चिकन ना कोंबडी खातील ना. यांना सांगितलं आहे भाकरी पोचवायला गेलेलं ना गुंदवलीला, तर यांना बोलली येताना बरं पुरण्यावरून मग मेंढ्याचा पाय घेऊन ये बरं. कारण की आत्यांना बकऱ्याचं मटण चालत नाही त्यांच्या देवाला, त्याच्यामुळे त्यांनी खात नाही आणि मटण त्यांना आवडत नाही मेंढ्याचं. तर यांना मी काय बोलली, मेंढ्याचे पाय घेऊन ये. म्हणजे आमच्या आगरी भाषेमध्ये त्याला खूर बोलतात पायांना. मस्त खूर बनवू बरं. आणि भाकऱ्या तर बनवल्यात, तर गेले पूर्ण्याला पण तिथे भेटले असते. आणि आमच्या गावामध्ये मेंढ्याचं मटण होतच नाही. बंदोलीला पण नाही. जाऊ दे बरं, मग आता काहीतरी बनवू बरं. बघू लिव्हर पेटा वगैरे आणलं तर. कारण की आत्यांना बकऱ्याचं मटण खायचं नसल्यामुळे जाम वांदे होतं तिथे आल्यावर, त्याच्यामुळे. आणि ते गावठी कोंबड्या पण काय भेटत नाही इथं, कोण पाळतच नाही, तर भेटण्याचा काय प्रश्नच येत नाही, त्याच्यामुळे सगळी हे होऊन जाते. तर चला असं बघू. आता थोड्या वेळात जाईन मी गावामध्ये, काहीतरी घेऊन येते जेवण बनवायला. भाकऱ्या तर बनवल्यात, आता फ्रेश वगैरे होते. आता भांडे घासायचे आहेत अजून. भाकऱ्या बनवल्या, ते भांड्या तसेच ठेवले, तर घासायची अक्षरशः दमली. या अर्जंट ऑर्डर आल्यामुळे काही गडबड झाली नुसती. आता उद्या पण आपल्याला एक 300 भाकरींची ऑर्डर आहे. याला चिंता भरली. सुबह बोलते 7 बजे आता हूँ. शुभम तरी बरा असते मदत करायला. मम्मी रहती तो कोई दिक्कत ही नहीं था. आज फिर 200 के 200 भाकरी का ऑर्डर ले लेते, लेकिन मम्मी नहीं थी ना, इसीलिए फिर कैंसिल कर दिया. ज़्यादा लोड नहीं लेने का, क्योंकि आपने को ये धंधा रोज़ चलाना है. एक दिन का धंधा नहीं है ना कि आज करो कल आराम करो, ऐसा नहीं है ना, रोज़ का धंधा है अपना. चला आता याला चाय देते बनवून. चाय पाहिजे त्यांना. ओके चलो. मोनिश आले तर यो चालले बघा बॅटरी आणायला. परवाच्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बोलली ना मी. आता उठून झाले. भाऊच्या गाडीचंच उजेड दिसले मला. हो भाऊ झाले ना तो. काय भाऊची गाडी रस्त्यावर आहे ना, तर समजते लगेच का गाडी आली म्हणून. याच्या डोक्यावर नाही उचलून बॅटरी, गाडीत दे उचलू या डोक्यावर. असं करायचं जरा काम. मग नाही झोपला नाही, भाकरी प्रेस करायचं काम केलं चिन्मय नाही का. चिन्मयने पण भरपूर मदत केली, पण आमचा चिन्मय ना हेंडावा आला का मग अजिबात काही करायला बघा नाही. आई तुमचा मोठा नातूस झाला, मोठा नातूस, ज्याची तुम्ही सकाळपासून आतुरतेने वाट बघता. मोनू कवा येईल, मोनू कवा येईल, मोनू कवा येईल. अरे लवकर ये. त्या आई सकाळपासून वाट बघते तुझी 9:30 वाजल्यापासून. मोनू कवा येईल बोलतो, मोनू कवा येईल.
काय सांगते काय सांगते म्हणून पिशवी का आई नाही ग आई चालली ती घरा तू नाही भेटला म्हणून आई थांबले आई मला सांगते मी जाणार होतो बोलते लगेच आता तुम्ही काही जाऊ नका 7-8 दिवस तरी राहा तुम्ही तिच्या गो सकाळचं कुठे चाललं तुम्ही घरा का जाम दिवसात आल्या म्हणून तुम्ही राहा इथं पक्क्या दिवसात आल्या म्हणून राहा आता 7-8 दिवस राहा मग जा मोनूला चिन्मेला तुम्हाला घेऊन पाठवीन मी पाहिजे तर चहा बी ठेवू ग चहा पिते देव चहा मंडळी आता मोनिशा आला आहे तर त्याच्यासाठी आता चाय बनवते थोडंसं दूध तापायला ठेवले आधी ओके आणि इथे बनवत ठेवले मस्त लिव्हर पेटा चला आता सगळ्यांना जेवायला दिलं आहे मस्त लिव्हर पेटा जेवायला बनवले मम्मी कब आएगी पता नहीं शुभम तू सांग कसं आहे चांगला चांगला आहे हाँ अभी मराठी बोलने का हाँ हिंदी नहीं बोलने का घर से मंगा लो ना बीज आई काय झालं तुम्हाला आईची कोणतरी आठवण करली वाटतं तर चला मंडळी आता आमची सगळ्यांची जेवणं वगैरे आवरलं मस्त आणि आता मी पण ब्लॉगचा एंड करत आहोत तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला मंडळी बाय बाय